नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हम्पी येथील जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर. हे मंदिर आजही दगडी रथांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर 16व्या शतकातील दक्षिण भारतीय द्रविडियन मंदिराच्या स्थापत्य शैलीचं प्रतिनिधित्व करतं. मित्रांनो, राजा देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे रंगमंडप व 56 संगीत स्तंभ हे. तर मित्रांनो, या मंदिराच्या परिसरात असलेला दगडी रथ या मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे. या मंदिराची एक आख्यायिका आहे मित्रांनो. या मंदिरात असं म्हटलं जातं की विठ्ठलाने राजा कृष्णदेव रायांच्या स्वप्नामध्ये येऊन आपली मूर्ती पुन्हा एकदा पंढरपूरला स्थापन करण्यास सांगितलं. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हम्पी येथील विठ्ठल मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. विठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ हे एक गूढच आहे. 16व्या शतकात कर्नाटकाच्या हम्पी येथे निर्मित विठ्ठल मंदिराचे संगीत स्तंभांचा गूढ अजूनही कायमच आहे. या मंदिरात 56 खांब आहेत, ज्याने हात लावल्याने संगीत ऐकू येतं. तुंगभद्रेच्या काठावर वसलेलं हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण मंदिरातील खांब पोकळ नसून त्यातून आजही सरगमचा निनाद ऐकायला येतो. मित्रांनो, तर म्हणजे किती उत्कृष्ट नमुना आहे बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्र.